हाय गाईस, मी ऐश्वर्या. तर मी घेऊन आली आहे मेकअप सिरीज. बरेच लोक असे असतात ज्यांना मेकअप शिकायचे असतात स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी, पण वेळेमुळे किंवा काही कारणांमुळे ते शिकू शकत नाही, तेवढं त्यांना नॉलेज भेटत नाही. तर ही एक नॉलेजेबल सिरीज आहे. ह्याच्यामध्ये मेकअपची सगळं काही माहिती दिली जाईल. तर स्टार्ट करूया आपण. मेकअप म्हटलं की स्किन ही खूप महत्त्वाची असते. स्किन टाईपनुसार आपल्याला मेकअप करायचा असतो. तर आता बघूया आपण स्किनचे टाईप्स किती असतात आणि स्किन टाईप कशी ओळखायची. सगळ्यात फर्स्ट स्किन येते ऑइली स्किन. ऑइली स्किन ऑइल प्रोड्यूस करते. ऑइली स्किनमध्ये पोअर्स विजिबल असतात. पिंपल आणि ॲक्ने प्रॉब्लेम्स हे कॉमन असतात. सेबेशियस सिक्रेशन इज व्हेरी हाय, म्हणजे जो आपला सेबेशियस ग्लँड असतो तो ऑइल आणि वॅक्स रिलीज करतो, ते खूप जास्त प्रमाणात करतो. आणि ऑइली स्किनवर हायड्रेशन लेवल पण नॉर्मल असतं. नेक्स्ट आहे आपली ड्राय स्किन. ड्राय स्किनवर पोर्स विजिबल नसतात, शाईन पण नसतेच आणि पिंपल्स यावर दिसून येत नाही. जरी आले ते हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे येतात. त्याचा टेक्स्चर रफ असतो आणि हायड्रेशन खूप कमी असतं. नेक्स्ट स्किन आहे आपली नॉर्मल स्किन. नॉर्मल स्किन ही स्मूथ टेक्स्चर असतं. वॉटर अँड ऑइल कंटेंट छान असतं, व्यवस्थित असतं. ब्लॅक हेड अँड व्हाईट हेड्स असतात. पोर्स पण खूप बारीक असतात. नेक्स्ट आहे कॉम्बिनेशन स्किन. कॉम्बिनेशन स्किन ही दोन स्किनचं मिक्सचर असतं. ऑइली प्लस नॉर्मल असू शकतं किंवा ऑइली प्लस ड्राय असू शकतं. कॉम्बिनेशन स्किनमध्ये ऑइल फक्त टी झोनमध्ये रिलीज होतं, बाकी साईडला ड्राय असतं किंवा नॉर्मल असतं. आणि कोणती पण स्किन कॉम्बिनेशनच नाही, ती सीझननुसार चेंज होते. जर विंटर असेल तर ती ड्राय पडते, समर असेल तर ती ऑइली होते. नेक्स्ट स्किन आहे सेन्सिटिव्ह स्किन. सेन्सिटिव्ह स्किन ही खूप थिन असते आणि जर आपण कोणता हार्श किंवा केमिकल प्रोडक्ट्स यूज केले तर ती रेडनेस खूप दिसतो, लगेच रेडनेस दिसतो. ह्यासाठी सेन्सिटिव्ह स्किनवर आपल्याला नेहमी जेंटल आणि हाय ब्रँड प्रोडक्ट्स यूज करायचे असतात. ही स्किन अगदी लहान बाळांच्या त्वचेसारखी असते, नाजूक असते आणि जास्त हार्श प्रोडक्ट्स ह्या स्किनवर यूज करायचे नसतात. तर ही झाली आपली स्किन नॉलेज. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा अजून असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जातात. मला या रिलेटेड डाऊट असेल किंवा अशाच नवनवीन व्हिडिओचे टॉपिक तुम्हाला हवे असतील तर मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.